माप 7 भांडत आहेत, परंतु ज्यांनी स्वीकारला बुद्ध ते आज सुखात नांदत आहेत, ते आज सुखात नांदत आहेत, ते आज सुखात नांदत आहेत. या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या महाराष्ट्राचे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज तुझला मानाचा मुद्रा, तुझला मानाचा मुद्रा, श्री 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 छत्रपती शिवाजी जय भीम महाराज तुझला मानाचा मुद्रा, महाराज आणि प्रथम गीत घेऊन येत आहेत नवीन जाधव, यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाकवी बुद्धांचा हॅलो हॅलो चेक हॅलो दादा थोडासा बेस द्या. हॅलो प्रथम गीत घेऊन येत आहेत नवीन जाधव, यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाकवी वैभवशाली जाऊनिया आश्रमा जाऊनिया आश्रमा महाराज आणि प्रथम गीत घेऊन येत आहेत नवीन जाधव, यासाठी जरा शांती दूताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमा जाऊनिया आश्रमा प्रथम नमो गौतमाचा प्रथम नमो गौतमा
धमय उभ्या धरेला बेत मनेचा नेत झरेला रम्य चंद्रमय उभ्या धरेला इथेच थोडे बेत मनेचा इथेच झरेला रम्य चंद्रमय उभ्या धरेला इथेच थोडे बेत मनेचा इथेच झरेला रम्य चंद्रमय जल्लोष तो जल्लोष आहे की नाही? जल्लोष तो जल्लोष आहे की नाही? जल्लोष तो जल्लोष आहे की नाही? साजरी करतो
में पैदा नहीं होता, मेरे भीम जैसा सितारा इस देश में पैदा नहीं होता। अगर मेरे भीम जैसा सितारा इस देश में पैदा नहीं होता, मेरे भीम जैसा सितारा इस देश में पैदा नहीं होता। हॅलो हॅलो चार पोराचं दुःख रामाचं, चार पोराचं दुःख रामाचं, सार तोल नाही जीवावर, सार तोल नाही जीवावर, सार तोल नाही जीवावर, सारी कमाई भीमान, सारी माझ्या शिक्षणासाठी केलं जीवाचं राण, ते तिळ भीमान मिळविलं ज्ञान, शिक्षणासाठी केलं जीवाचं राण, राहून उपाशी देश विदेशी, राहून उपाशी देश विदेशी, दिस काढलंय पावावर, दिस काढलंय पावावर, सारी कमाई भीमान, सारी कमाई भीमान, केली समाजाच्या नावावर, सारी कमाई भीमान, केली समाजाच्या नावावर, रामा साईबाबांनी केली नाही रामाने दमा, रमली झिजली भीमाची रामा, साईबाबांनी केली नाही रामाने दमा, रमा भीमाची उपकार अशी, रमा भीमाची उपकार अशी, आहे कित्येक गावावर, आहे कित्येक गावावर, सारी कमाई भीमान, सारी कमाई भीमान, केली समाजाच्या नावावर, सारी कमाई भीमान, केली समाजाच्या नावावर, सारी कमाई भीमान, केली समाजाच्या नावावर.
चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते बाहेर उभे असलेले सर्व भाजपा पदाधिकारी, युवा मोर्चा तसेच समितीचे सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हायचे. भाजपा पदाधिकारी, युवा मोर्चा तसेच मनोज आजारे, मनोज दादा विनंती आहे की तुमचे माणसं जिथं असतील त्यांनी व्यासपीठाकडे यायचे. युवा मोर्चा तसेच मनोज आजारे, मनोज दादा विनंती आहे की तुमचे माणसं जिथं असतील त्यांनी व्यासपीठाकडे यायचे. आदरणीय मंगेश दादा चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे, तरी लवकरात लवकर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येत आहे. आदरणीय मंगेश दादा चव्हाण, डोमच्या बाहेर उभे असलेले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी विनंती आहे की मध्ये यायचे. डोमच्या बाहेर उभे असलेले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी विनंती आहे की मध्ये यायचे. या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे विकास पुरुष, जननायक, समाजभिमुख नेतृत्व आदरणीय मंगेशदादा चव्हाण उपस्थित असलेले या ठिकाणी कार्यक्रमस्थळी उपस्थित झालेले आहेत. व्यासपीठाच्या समोर आणि व्यासपीठाच्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती आहे, कार्यक्रमस्थळी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी, समाज बांधव या सर्वांना आग्रहाची विनंती आहे की आपण कार्यक्रमस्थळी जी आपल्या बैठकीची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये भारतरत्न बोधिसत्व, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब जे आंबेडकर, आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये भारतरत्न बोधिसत्व, विश्वभूषण यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं सलग 4थ्या वर्षी या ठिकाणी भीमगीतांचा कार्यक्रम अगदी मोठ्या प्रमाणामध्ये तटामटात उपस्थित होतोय आणि संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी समाज बांधव मोठ्या प्रमाणावरती उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं या ठिकाणी आदरणीय आमदार साहेब, आदरणीय मंगेशदादा चव्हाण आणि चाळीसगाव नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आदरणीय प्रतिभाताई मंगेशदादा चव्हाण या दोनही मान्यवरांच्या हस्ते मी सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि या ठिकाणी इंडियन आयडल फेम आदरणीय मान्यवरांच्या हस्ते मी सिंगर साळवे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या ठिकाणी इंडियन आयडल फेम सर्वांना विनंती आहे की आपण सिंगर या ठिकाणी बैठकीची व्यवस्था केलेली आहे. आपण व्यासपीठाच्या समोर जी आपली आसनाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी बैठकीची व्यवस्था केलेली आहे. आपण व्यासपीठाच्या समोर जी आपली आसनाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी बैठकीची व्यवस्था केलेली आहे. आपण व्यासपीठाच्या समोर जी आपली आसनाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी बैठकीची व्यवस्था केलेली आहे. आपण जी आपली आसनाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भव्य तालुका स्तरीय भीम जयंती उत्सव वर्ष 4थे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब तालुक्याचे मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून उत्सव सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कलाकार बांधवांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा कार्यक्रम सुरू करायचा आहे. कलाकार बांधवांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा कार्यक्रम सुरू करायचा आहे. कलाकार बांधवांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा कार्यक्रम सुरू करायचा आहे. हॅलो 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 हॅलो. 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 सर्वांनी एकदा पुन्हा जयघोष करायचा आहे. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. एकदा पुन्हा जयघोष करायचा आहे.
दादांचं आगमन झालेलं आहे, ताईंचं आगमन झाले, जरा जयघोष जोरदार झाला छत्रपती पाहिजे. शिवाजी महाराजांचा. मगाशी तुमच्या मुखातून आवाज येत नव्हता. आपण मुखी होतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झाला पाहिजे. अधिकार आणि हक्कांनी संघर्षाने आपल्याला वाचा दिली की नाही. मग आवाज यायला पाहिजे. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अधिकार आणि हक्कांनी संघर्षाने छत्रपती शिवरायांनी मग आवाज हे स्वराज्य घडवलं आणि या स्वराज्यात जी सुख शांती नांदली पाहिजे त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाती लेखणी घेऊन संविधान लिहिलं, बरोबर की नाही. आणि हे संविधान जिवंत राहिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर याच गाण्याचा संदर्भ घेऊन या ऑर्केस्ट्राचे निर्माते अर्थातच जी मराठी फ्रेम निलेश सोनवणे यांचं आगमन होणार. जरा जोरदार दादांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जी मराठी फ्रेम एक तरफ मेरा भीम था, एक तरफ मेरा भीम था, खिलाफ सारी दुनिया थी. एक तरफ मेरा भीम था, खिलाफ सारी दुनिया थी. धर्म पे नाम पर चलने वालों की औकात नहीं थी. अरे दुश्मन भी मेरे भीम का कुछ बिगाड़ ना सके, क्योंकि कलम मेरे भीम की दुश्मन के तलवार से भी भारी थी. दुश्मन के तलवार से भी भारी थी. संविधान की कायदा नव्हता, कलम नव्हता तरी सुखी होती प्रजा. कायदा नव्हता, कलम नव्हतं तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा. माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा. माझा छत्रपती राजा. हॅलो चेक हॅलो. सर फक्त रिदम खोला ना मॉनिटर मध्ये सगळ्यांना, मॉनिटरला. सर फक्त आज ह्या ठिकाणी सगळ्यांना महामानव परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ह्या ठिकाणी यांच्या 135व्या जयंती निमित्त महामानव परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ह्या ठिकाणी यांच्या मोठ्या जल्लोषाने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे. आमचे लाडके आमदार 40 गावाचे आणबान शान आमचे दादा मंगेश दादा चव्हाण आणि केला आहे आमचे लाडके. माझं 3रं वर्ष आहे की या ठिकाणी मला संधी मिळते गाण्याची. मंगेश दादा तुमचे खूप खूप आभार. आणि वर्ष आहे की या ठिकाणी मला संधी मिळते, मला इतकं सुंदर असं मंगेश दादा तुमचे खूप खूप आभार. आपली सेवा करण्याची संधी मिळते मला. तर एकदा जोरदार घोषणा झाली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्या बात आहे. घोषणा झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर आज थोड्याच वेळात शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचे लाडके गायक माझे मित्र ज्यांनी इंडियन आयडलला फायनलिस्ट मारली असे प्रतीक सोळशे यांचं आगमन होणार आहे इंडियन आयडलला. त्याआधी मी तुमची सेवा करतो, लक्षात असू द्या. यांचं आगमन होणार आहे इंडियन आयडलला. त्याआधी मी तुमची सेवा करतो, लक्षात असू द्या. अगणित गरिबीच्या जळलेत भीम माझे. जातीयतेने नेहमी छळलेत भीम माझे. जेव्हा भीमाने लिहिली घटना या भारताची
साऱ्यांवरी अपार हो साऱ्यांवरी अपार हो साऱ्यांवरी अपार बाबांचे उपकार साऱ्यांवरी अपार बाबांचे उपकार संविधानात जिवंत संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार साऱ्यांवरी अपार बाबांचे उपकार साऱ्यांवरी अपार बाबांचे उपकार बाबासाहेबांचे उपकार कोणाकोणावर आहे? हात वरती करा या ठिकाणी आहेत की नाही आपल्या सर्वांना क्या बात आहे मंगेश दादांचा हात वरती एकदा मंगेश दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या ठिकाणी आहेत की नाही आपल्या सर्वांना संविधानात जिवंत संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार देहाने जरी आज हयात ते नाही देहाने जरी आज हयात ते नाही विचार करा आज बाबासाहेब नाहीत पण आपल्या मनात जिवंत आहे म्हणून देहाने जरी आज हयात ते नाही पण काय कार्यत याच हे जग सार पाही कार्यत याच हे जग सार पाही कार्यत याच हे जग सार पाही कार्य कराया जरी हात त्यांचे नाही कार्य कराया जरी हात त्यांचे नाही पण आज बाबासाहेब नाही आहेत आणि कार्य कराया त्यांचे हात सुद्धा नाहीत पण आज खरंच मंगेश दादा चव्हाण सारखं कार्य मी या ठिकाणी पाहिलंच नाही अख्ख्या 40 गावात म्हणून कार्य कराया जरी हात त्यांचे नाही म्हणून कार्य कराया जरी हात त्यांचे नाही पण काय अरे ह्या देशाचा कारभार संविधान पायी देशाचा कारभार संविधान पायी देशाचा कारभार संविधान पायी 14 एप्रिलला युगंधराचा जन्म झाला 14 एप्रिलला युगंधराचा जन्म झाला प्रणय महुला सूर्याचा जन्म झाला पण संविधान ही बोले भारताचे हात जोडून माझ्या जन्मासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आंबेडकरांचा जन्म झाला कार्य कराया जरी हात त्यांचे नाही देशाचा कारभार संविधान पायी देशाचा कारभार संविधान पायी देशाचा कारभार संविधान पायी एकमेव घटनाकार हो एकमेव घटना
घटनाकार ज्यानं केला या बुधर एकमेव घटनाकार ज्यानं केला या बुधर संविधानात जिवंत संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार धानात जिवंत घटनेचा शिल्पकार संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार धानात कष्ट केले तर माझ्या अभिमाने कष्ट केले तर माझ्या अभिमाने जाती जाती वाटून करे कष्ट केले तर माझ्या अभिमाने जाती जाती वाटून करे कष्ट केले तर माझ्या कष्ट केले समाजाभिमाने हे जाती जाती वाटून करे कष्ट केले समाजाभिमाने जाती जाती वाटून करे संविधान दिले भारताला संविधान दिले भारताला जन त्याची तुम्हारा उजारे कष्ट केले समाजा तुम्हारे जाती जाती वाटून करे कष्ट केले समाजा तुम्हारे जाती जाती वाटून करे कष्ट केले माझ्या अभिमाने जाती जाती वाटून करे थँक्यू जय हिंद जय शिवराय थँक्यू जय हिंद जय शिवराय थँक्यू हॅलो जय शिवराय जरा जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जोरदार टाळ्यांचा आवाज येऊ द्या क्या बात है आता वाटतंय भीम जयंती साजरी होते जरा जोरदार जोरदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टाळ्यांचा आवाज सर्वांसाठी एकच आहे ना क्या बात है आता मग टाळ्यांमध्ये कंजूशी नका जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार आंबेडकरांचं संविधान टाळ्यांचा आवाज सर्वांसाठी एकच आहे ना क्या बात है मग टाळ्यांमध्ये बघा संविधान आहे म्हणून आपला देश चालत आहे जोरदार या भारताचा पाया म्हणजे संविधान आहे बरोबर की नाही संविधानाने प्रत्येक गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी बघा त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि ते अमर आहे अजरामर आहे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील तोपर्यंत ते राहणार की नाही परंतु आज काही ठिकाणी असं सांगितलं जातं की संविधान बदललं पाहिजे का अजिबात नाही परंतु संविधान बदललं म्हणजे लोकशाही संपली आणि लोकशाही संपली तिथे हुकुमशाही चालू होते म्हणून संविधान जिवंत राहिलं पाहिजे आणि राहणार संविधान बदललं म्हणजे ये नीला रंग हर रंग में मिला देंगे कि ये नीला रंग हर रंग में मिला देंगे हम सब एक है एहसास दिला देंगे छूना नहीं संविधान को छूना नहीं संविधान को वरना ये हम सब मिलके तुमको उखाड़ के फेक देंगे बरोबर की नाही आमची ताकद आहे ती आमच्या संविधानाला धोका लागला नाही पाहिजे धोका झाला नाही पाहिजे कारण संविधानाने आमची ही पिढी घडते आहे आणि यानंतर सुद्धा आमच्या पिढीला सार्थ अभिमान असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आज आमचा मान सन्मान उंचावत आहे हा सार्थ अभिमान असायला पाहिजे बरोबर की नाही या पुढील गायक अर्थातच या मराठी मातीचा आवाज बुलंद आवाज ज्याला तुम्ही दूरदर्शन टीव्ही वरती पाहिलंय इंडियन आयडल प्रतीक सोळसे दादा येतोय जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बुलंद आवाज ज्याला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा काल आठवा प्रतीक सोळसे दादा आमच्या महिलांवरती अत्याचार झाला तर शिवाजी महाराज काय करायचे
चौरंग करायचे शिवाजी महाराजांचा आणि आज जर बलात्कार झाला मुलीवर तर ओळखीवर सुटतात की नाही. परंतु तो संविधानाला धोका आहे आणि ते संविधान वाचवण्यासाठी आज आमचे साहेब आहेत, आज आमच्या ताई आहेत. या 40 गाव मध्ये असा काही घटना घडली तर नक्कीच दादा वहिनी तुमच्या पाठीशी असणार आहेत आणि तुमच्या पाठीशी खंबीर असणार आहे. कारण ही जयंती विचारांची आहे, ही जयंती स्वाभिमानाची आहे, ही जयंती तुमच्या आमच्या मान सन्मानाची आहे आणि जयंती त्याचप्रमाणे इथं दरवर्षी साजरी होणार आहे. कारण 40 गाव मध्ये समाज एकत्र येणं, आता इथे प्रत्येक समाजाची माणसं आहेत, बरोबर की नाही. आणि हा समाज एकत्र आणण्याचं कारण म्हणजे भीम जयंती, बरोबर की नाही. मग जरा हात वरती जाऊ द्या. ही बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. एकत्र आणण्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हे बघा, जो गेला जातीचं विष पिऊन मेला, जो मेला जातीचं विष पिऊन मेला, जो गेला जातीच्या माग धावून मेला, पण वर्गाच्या बाहेर बसणारा माझा भीमराव या देशाचं संविधान लिहून गेला, या देशाचं संविधान लिहून गेला. ही ताकद आहे आपल्या संविधानामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. Hello, check. Hello. Hello. दादा थोड़ा मॉनिटर करा फक्त. हॅलो चेक. ओके, थोडा रिवर्ब दे. दादा थोडा मॉनिटर करा. हॅलो. ओके, थोडा अजून शार्प करा. नॉर्मल. ओके, थोडा रिवर्ब दे. हॅलो चेक. ओके, अजून शार्प करा. सर्वांचा एकदा जोरात आवाज पाहिजे. सर्वांना मानाचा, सर्वांचा एकदा जोरात आवाज. सन्मानाचा, सर्वांना आदराचा. क्रांतिकारी निळ्या भडक जय भीम. एवढा जोरात आवाज दिला, तुमचा आवाज आलाच नाही. जोपर्यंत तुमचा आवाज येत नाही तोपर्यंत कलाकाराला मजा येत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांसाठी सर्वांनी जोरदार घोषणा करायची. एवढा छान कार्यक्रम, एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. काय नियोजन आहे, क्या बात आहे. सर्वांनी जोरदार, सर्वांना एकदा तुमच्यासाठी जोरदार मानाचा, क्या बात आहे. सन्मानाचा, स्वाभिमानाचा. निळा भडक जय भीम. ये बात. या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीम जयंती उत्सव 2026 मोठ्या जल्लोषात, मोठ्या थाटामाटात साजरी होते. आणि खरं सांगू, 2026 मोठ्या तुमच्या आशीर्वादामुळे मोठ्या थाटामाटात साजरी होते. महाराष्ट्राचे प्रख्यात संगीतकार, नावाजलेले संगीतकार अजय अतुल यांच्यासोबत काम केलं. महाराष्ट्र इंडियन आयडलच्या स्टेजवरती फायनलिस्ट म्हणून तुमच्यामुळे ओळख झाली. यांच्यासोबत काम केलं. पण बाबासाहेबांचा स्टेज म्हणलं तर ह्या स्टेजपेक्षा कुठलाही स्टेज मोठा नसतो. फायनलिस्ट म्हणून तुमच्यामुळे ओळख झाली. आणि म्हणून आज गाताना खरं तर खूप मजा येते. म्हणलं तर ह्या स्टेजपेक्षा कुठलाही, आणि आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत. आणि आपल्या समोर सर्वांचं आवडतीचं गाणं आपल्या समोर सादर करतोय. कृपया काही चूकभूल झाल्यास आपलं लेकरू समजून माझी चूक पत्रात घ्या. सेवेला सुरुवात करताय. गाणं आपल्या समोर सादर करतो. दादा थोडा साऊंड करा. चूकभूल शिवरायांनी शिकविलेला तो तलवारीचा घाव आहे. महात्मा फुल्यांनी सांगितला तो ज्ञानाचा प्रभाव आहे. शिवरायांनी शिकविलेला तो तलवारीचा घाव आहे. आणि महात्मा फुल्यांनी सांगितला
तो ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांनी दिला, शाहू महाराजांनी दिला तो आखाड्यातला डाव आहे. पण माझ्या भीमरायांनी रुजविलेला तो प्रेम बंधू भाव आहे. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चबदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चबदार तळ्यावर, एक त्या एक चबदार तळ्यावर, एक चबदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चबदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चबदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चबदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चबदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चबदार तळ्यावर. आ बघा, प्रताप सिंग बोदडे म्हणतात, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, अरे दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, असे नरमणे दोन शोभले, असे नरमणे दोन शोभले दोन वीर बहादर, असे नरमणे दोन शोभले दोन वीर बहादर. हे अरे एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चबदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चबदार, एक त्या रायगडावर, एक चबदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चबदार तळ्यावर. इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चबदार तळ्यावर, 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 एक त्या रायगडावर, एक चबदार तळ्यावर.
हॅलो हॅलो हॅलो, जरा जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मजा आली का? हॅलो, नक्की. हॅलो हॅलो, पण एन्जॉय नाही केला तुम्ही गाणं. जोरदार टाळ्या झाल्या, दादानी फक्त एन्जॉय केला. तुमचा एन्जॉय कमी पडतोय, जरा जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार केला तुम्ही गाणं. जोरदार टाळ्या झाल्या दादानी फक्त. आता आपण कुणाला बोलवतोय माहितीये का? एन्जॉय कमी पडतोय, जरा जोरदार. ज्यांच्या टाळ्या झाल्या मनामनात तो आवाज आहे, ज्यांनी ते गाणं ऐकलंय. आता आपण कुणाला बोलवतोय माहिती, आणि त्या गाण्यांच्या ज्यांच्या महागायिका अर्थातच सुषमाताई देवी इथं उपस्थित आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी. सुषमाताईंसाठी जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. करू का आमंत्रित त्यांना? जोरदार टाळ्या. मग तुमचा आवाज जरा येऊ द्या. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. टाळ्या झाल्या पाहिजेत. करू का आमंत्रित त्यांना? जोरदार टाळ्या. मग तुमचा आवाज जरा येऊ द्या. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि आपल्या या महाराष्ट्राच्या गोडगळ्याच्या गायिका सोनाली सोनावण्यांची एंट्री झाली. जरा जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे. ताईंचं आगमन होतंय. गोडगळ्याच्या गायिका या मंचावरती त्यांचा सुद्धा जल्लोषमय जोशमय आवाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ताईंसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या मंचावरती त्यांचा सुद्धा जल्लोषमय जोशमय आवाज तुम्हाला पाहायला मिळणार. मी सुषमाताईंना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमंत्रित करतोय. जरा जोरदार इकडे पाठीमागे आवाज कमी येतोय. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. इकडे पाठीमागे आवाज कमी येतोय. ही बुद्धाची वाणी हृदयी असली पाहिजे. छत्रपती शिवाजी बुद्धांची वाणी हृदयी असली पाहिजे. आचरण शुद्ध मनी असली पाहिजे. एका डोळ्यामध्ये तथागत बुद्धांची शांती, एका डोळ्यामध्ये तथागत बुद्धांची शांती, आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती असली पाहिजे. क्रांती असली पाहिजे. आमचा आवाज कमी येतोय. आज आम्ही हा थाट माट रुबाब कोणामुळे आलाय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांच्या जयंतीत आम्ही जोश जल्लोष साजरा करतो. त्याचं कारण आम्हाला आमच्या आयुष्यात अनमोल मिळालं हे सुख आहे, आणि त्या सुखात आम्ही आनंदात सेलिब्रेशन केलंच पाहिजे. केलंच पाहिजे की नाही? की अंगावर सूटबूट आहे, आज खिशात रुमाल आहे. त्या सुखात आम्ही की अंगावर सूटबूट आहे, खिशात रुमाल आहे. आज सावकार झालो आम्ही, आमच्या हाताखाली 4-5 हमाल आहे. की अंगावर सूटबूट आहे, खिशात रुमाल आहे. आज सावकार झालो आम्ही, आमच्या हाताखाली 4-5 हमाल आहे. ही कुठल्या आवा बावाची जादूगिरी नाही. ही कुठल्या आवा बावाची जादूगिरी नाही. ही माझ्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाची कमाल आहे. संविधानाची कमाल आहे. ही कुठल्या आवाबावाची जादूगिरी नाही. ही माझ्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाची कमाल आहे. संविधानाची कमाल आहे. ही कुठल्या आवाबावाची जादूगिरी नाही. ही माझ्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाची कमाल आहे. संविधानाची कमाल आहे. जय भीम. क्या बात है. एवढ्या वर्षानंतर आले मी, पण थोडासा इकडून कमी आवाज येतोय, तेव्हा परत एकदा जय भीम. वर्षानंतर आले मी, ये बात हुई ना. इकडून कमी आवाज येतोय, तेव्हा परत एकदा जय भीम. ये बात हुई ना. इकडून कमी आवाज येतोय. दूर येतोय बाबा. कर्तव्या रमाईच्या विश्वात तोडे ना
इतिहासात बाई जिने घडविले पतीला शोधा दिशादाही जिने व्यथा ऐकता तियेची नैनी अश्रू वाही. माझ्या भीमाच्या नावाचं अजूनही गाण्याची गोडी गेलेली नाहीये. मला असं वाटत होतं की सगळे गातायत तर मी गायलं तर काही गोडी वाटणार नाही, परंतु माझं एवढं मला हुरूप आलंय तुम्हाला बघून, तुमच्या चैतन्याला बघून माझं खूपच आनंद येतोय मला. आणि म्हणून मी बघून तुमच्या चैतन्याला ऐकवते तुम्हाला. माझ्या भीमाच्या नावाचं, माझ्या भीमाच्या नावाचं ऐकवते तुम्हाला. ब्रिजेश आहे का? वाजवा. माझ्या भीमाच्या नावाचं या बात आहे. वागे घरात नेमान हो, वागे घरात नेमान, वागे घरात नेमान कुंकुलविल रमान. माझ्या भीमाच्या नावात कुंकुलविल रमान, कुंकुलविल रमान, कुंकुलविल रमान, कुंकुलविल रमान. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकुलविल रमान. ओ रामा उपवासी रागिली, दीन दलितांची माऊली, दलितांची माऊली.
शेवट कडवं काल नंदा अशी ही बाई झाली नो कोटीची आई झाली नऊ कोटीची आई झाली नऊ कोटीची आई ती वागली प्रेमान ती वागली प्रेमान अहो ती वागली प्रेमान कुंकुलावी दरमान कुंकुलावी दरमान कुंकुलावी दरमान कुंकुलावी दरमान माझ्या भीमाच्या नावात कुंकुलावी दरमान कुंकुलावी दरमान कुंकुलावी दरमान कुंकुलावी दरमान कुंकुलावी दरमान जय भीम जय भीम हा परत गायचं आहे का की परत गायचं आहे का की परत गायचं आहे का की नाही केली आशा सोन्याची तरी चिंता सदा धनाची तरी चिंता सदा धनाची तरी पतीचा सन्मान हो तरी पतीचा सन्मान तरी पतीचा सन्मान कुंकुलावी रमान माझ्या भीमाच्या नावाचं कुंकुलावी रमान कुंकुलावी रमान कुंकुलावी रमान कुंकुलावी रमान कुंकुलावी रमान माझ्या भीमाच्या नावाचं कुंकुलावी रमान कुंकुलावी रमान कुंकुलावी रमान कुंकुलावी रमान कुंकुलावी हॅलो हॅलो जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कुठे गेल्या त्या आजी? कुठे गेल्या आजी? बसल्या. आजींसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बाबासाहेबांचं गाणं म्हटलं की म्हाताऱ्याला येते जवानी, ते गाणं माहिती ना, फेमस आहे. क्या बात आहे. जरा आजी खरंच मानाचा क्रांतिकारी जय भीम तुम्हाला. आणि पुन्हा इथेच थांबा, नाचायचंय तुम्हाला. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. जोरदार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पुन्हा इथेच थांबा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यागमूर्ती माता रमाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातलं एकमेव असं सुंदर अक्षरांनी, सुवर्ण अक्षरांनी लिहिलेलं नाव म्हणजे त्यागमूर्ती माता रमाई. ज्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक कष्ट साहिले, दुःख साहिले, परंतु या समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काहीतरी करावं यासाठी आपल्या 4 पोरांना सुद्धा गमावलं आहे. माझ्या मायबाप, इतकं मोठा संघर्ष, इतकं मोठं दुःख सहन करणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई बद्दल काय म्हणावं की गुणवान रमा त्या शिलाची खान होती. गुणवान रमा त्या शिलाची खान होती.
भीमरायाला शोभेल अशी गोरी पान होती, ती गुणवान रमा त्या शिलाची खान होती. भीमरायाला शोभेल अशी गोरी पान होती, त्या हरणीच्या कष्टाला जणू सीमाच नव्हती. अशी माझ्या राजाची राणी रमाई होती, अशी माझ्या राजाची राणी रमाई होती. त्या हरणीच्या कष्टाला जणू पुनश्च एकदा असाच बुलंद आवाज बैलगाडा क्षेत्रातील नामाजलेला आवाज आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अजय दादा गायकवाड येत आहेत मंचावरती. अटक करा पुण्यात गाणं कुणी कुणी ऐकलंय? आमच्या लहान पोरांना ते गाणं जरी वाजलं तरी नाचावंसं वाटतं. आणि आता ते गाणं होणार नाही आहे, भीम जयंतीचं गाणं होणार आहे. त्या गाण्याची फरमाईश होईल तेव्हा नक्कीच गाणं होणार आहे, पण त्याआधी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भीम जयंतीचं गाणं होणार जोरदार. त्या गाण्याची फरमाईश होईल तेव्हा. कि मेरे भीमराव ने कभी आराम नहीं किया, मेरे भीमराव ने कभी आराम नहीं किया, कभी किसी को झुक के सलाम नहीं किया, और भारत देश के संविधान के लिए ऐसा काम किया जिसका कभी दाम नहीं लिया, जिसका कभी दाम नहीं लिया, जिसका कभी दाम नहीं लिया. अजय दादा गायकवाड. जिसका कभी दाम नहीं लिया, जिसका कभी दाम हॅलो चेक टेस्ट हॅलो हॅलो चेक टेस्ट हॅलो. कसं काय चाळीसगावकर? आवाज यायला पाहिजे बर का. कसं काय गाणं कोणी कोणी ऐकलं? अटक करा पुण्यात. आवाज यायला पाहिजे बर का. ऐकलं ना? गाणं कोणी आज अटक करा पुण्यात. तुमच्या आमच्या बापाचा ऐकलं ना? मी तर म्हणतो बर्थडेची. आज अटक करा पुण्यात. तुमच्या आमच्या बापाची जयंती. हा जल्लोष म्हणतो बर्थडेची. आणि हा इतका भव्य दिव्य कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित केला आहे. आपल्या सर्वांचंच लाडकं नेतृत्व आणि ह्या चाळीसगाव शहराचे अनमानशान माननीय आमदार कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित केला आहे आपल्या मंगेजी चव्हाण साहेब. आणि हा भीम महोत्सव या ठिकाणी पार पडत असताना आम्हा सर्व कलाकारांना या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो. हा भीम महोत्सव या ठिकाणी पार पडत असताना आम्हा सर्व कलाकारांना या ठिकाणी बोलवलं. फार वेळ न घेता, कारण की आपल्याकडे काही बंधन आहेत. के घर घर में अपने दीप जलाना चाहिए, भाई और बहनों को साथ में लाना चाहिए. जो है परेशान उसे हिम्मत दिलाना चाहिए. भीम गौतम के मूर्ति को झूले में झुलाना चाहिए, और हर साल जयंती को इस तरह मनाना चाहिए. बंधुनो, बाबासाहेबांची जयंती पूर्वी 14 एप्रिल पासून चालू व्हायची, परंतु आता याच्या आधी आपण पाहायचं जत्रा भरायच्या, उत्सव भरायचं, परंतु आता भीम फेस्टिवल व्हायला लागले. आणि बाबासाहेबांची जयंती फेब्रुवारी मार्च पासूनच चालू होते, कारण की निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम आहे 4 महिने पावसाळे, 4 महिने हिवाळे आणि 4 महिने. माझा शेर आवडल्यानंतर तुमच्या सर्वांच्या टाळ्या वाजल्या पाहिजे. निसर्गाचा नियम आहे. माझा शेर आवडल्यानंतर निसर्ग निर्मित प्रमाणे 4 महिने पावसाळ्याच्या आणि 4 महिने हिवाळ्याच्या नसते, तर तुमच्या आमच्या बापाच्या जयंतीला 365 दिवसही कमी पडले असते. 365 दिवसही कमी पडले. अशा महापुरुषाची जयंती या ठिकाणी होत आहे. म्हणून 365 दिवस चैताच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात, चैताच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात, झुलवी झुलावी माई अंगाई गीत गात, झुलवी झुलावी माई अंगाई गीत गात. कसं
सुभेदार रामजीचं रक्त हे 14वे न डोळे भरभरून त्याला किती ग पाहाव दुर्मिळ घाबला जणू मोती शिंपळ्यात दुर्मिळ घाबला जणू मोती शिंपळ्यात झुलवी झुलावी माई अंगाई गीत गात झुलवी झुलावी माई अंगाई गीत गात अर्जो बाळा जो जो रे जो हे जो बाळा जो जो रे जो बाळा जो जो रे जो 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 म्हणून काय दुमदुमले रान सारे चौकडे वाजले भीमराया पायी मऊ गाव गाजले असं काय म्हणायचं की बाबासाहेबांचा जन्म झाला मऊच्या छावणीत तुमचा आमचा उद्धार झाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला आपल्या बापानं दिला म्हणून मला काय म्हणायचं माणूस ते चमकणारे दिवे कधी जळतील का चमकणारे दिवे कधी जळतील का भीम विचाराशिवाय इथे सांगा कोणी विचारवंत घडतील का अरे ज्यांचा बापच कधी कुठं अडला नाही तर त्यांची आज पोरं तरी कुठं अडतील का म्हणून दुम दुमले रान जारे चौकडे वाजले भीमराय पायी मऊ गाव गाजले भीमराय पायी मऊ गाव गाजले मिरवीत मिरात्या सुराम्य सोहळ्यात मिरवीत मिरात्या सुराम्य सोहळ्यात झुलवी झुला भीमाई अंगाई गीत गात झुलवी झुला भीमाई अंगाई गीत गात अर्जो बाळा जो जो रे जो 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 चैताच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात चैताच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात झुलवी झुलावी माई अंगाई गीत गात झुलवी झुलावी माई अंगाई गीत गात आमदार साहेबांचीच फक्त माझी भेट झाली नाही बाकी सर्व कार्यकर्ते भेटले आमदार साहेब येत आहेत झुलवी झुलावी माई सगळ्यांचे हात वर करून टाळे पाहिजेत अंगाई गीत गात ए जो बाळा जो जो रे जो ए जो बाळा जो जो रे 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 जो ए जो बाळा जो जो रे जो बाळा जो जो रे जो ए जो बाळा जो जो रे जो बाळा जो जो रे जो हॅलो जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत टाळ्यांचा आवाज कमी येतोय जोरदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जोरदार पुन्हा असाच एक आवाज ज्याला आपण खानदेशी आवाजात सुद्धा ऐकलंय
गोविंद दादासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. या महाराष्ट्राचा आवाज आहे आणि तो आवाज सुद्धा त्याच खणखणीत पद्धतीने इथे गाणं होणार आहे. जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मागे तिकडे जे कोणी उभे आहेत कॉर्नर साईडला कृपया खुर्चीत बसून घ्या. इकडे सुद्धा खुर्च्या खाली असतील तर खुर्च्यांमध्ये बसून घ्या. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला चिखलातून वर काढलं आणि खुर्ची पर्यंत नेण्याचा प्रयत्न केलाय. खुर्च्या ठेवलेल्या आहेत. कृपया बसून घ्या खुर्चींमध्ये. आम्हाला चिखलातून वर काढलं आणि गोविंद दादा नेण्याचा प्रयत्न केलाय. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बसून घ्या खुर्चींमध्ये. आम्हाला चिखलातून वर काढलं. नुकतंच आपल्यामध्ये ज्यांचं शुभ आगमन झालंय ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नुकतंच जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय संजय दादा पवार यांचं मी आदरणीय आमदार साहेबांतर्फे मनापासून सरचे स्वागत करतो. मार्गदर्शक नुकतंच जिल्हा बँकेचे चेअरमन जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमदार साहेबांतर्फे मनापासून सरचे स्वागत करतो. मार्गदर्शक नुकतंच जिल्हा बँकेचे चेअरमन जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हॅलो 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 जरा आपल्या या महाराष्ट्राचे लाडके गायक मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. फेमचे बुलंद आवाज आहे संकल्प दादा गोळे यांचं आगमन झालं. जरा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. जोरदार बुलंद आवाज आहे संकल्प दादा गोळे यांचं आगमन झालं. जरा जोरदार तर रसिक मायबाप हो, जोरदार तुम्हाला मानाचा आदराचा जय भीम जय शिवराय. तुम्हाला मानाचा आदराचा जय भीम जय शिवराय. दौलत मिली किसी को तो धनवान बन गया. ताकत मिली किसी को तो बलवान बन गया. हम खुश नसीब हैं इस जहां में. हमें भीम जी मिल गया. बाबा साहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर शेर सर्वांचा मास्टर. जय भीम. बाबासाहेब आंबेडकर शेर सर्वांचा मास्टर. बाबासाहेब आंबेडकर शेर सर्वांचा मास्टर. बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर मास्टर मास्टर बाबासाहेब मास्टर. बाबासाहेब आंबेडकर शेर सर्वांचा मास्टर. बाबा भीमराव आंबेडकर शेर सर्वांचा मास्टर. आंबेडकर शेर सर्वांचा मास्टर. बाबासाहेब आंबेडकर शेर सर्वांचा मास्टर. क्या बात है. जय भीम जय शिवराय. पुन्हा 14 एप्रिल सण बाबा भीमरायाना दिन. पुन्हा 14 एप्रिल सण बाबा भीमरायाना दिन. पॉवरफुल से आंबेडकर
बाबा भीमराव आंबेडकर शेर सर्वांना मास्टर 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 बाबासाहेब मास्टर 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 बाबासाहेब मास्टर बाबासाहेब ना कलमवर चाले हाई जग सारा बाबासाहेब ना कलमवर बाबासाहेब ना कलमवर चाले हाई जग सारा बाबा भीमराव आंबेडकर बाबा भीमराव आंबेडकर शेर सर्वांना मास्टर शेर सर्वांना मास्टर बाबासाहेब आंबेडकर शेर सर्वांना मास्टर 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 बाबासाहेब मास्टर 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 बाबासाहेब मास्टर 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 बाबासाहेब मास्टर धन्यवाद जय श्री धन्यवाद हॅलो जरा जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता एकदम स्टेडियम मैदान पूर्ण एकदम जाम झालाय चक्का जाम झालाय. भीम जयंती आता नक्कीच जोशात होणार आहे. मी वेळ जास्त घेत नाही जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भीम जयंती आता आणि पुढील गायिका अर्थातच आपल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा आवाज ऐकलाय. आणि सोनाली ताई मगाशी आपण अर्थातच ज्यांची एंट्री केली सोनाली ताई सोनावणे जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी. ताईंची खुबी सांगायची म्हणजे ताईने कंटिन्यू 2 वर्ष जिओ सावन इंडिया सुपरहिट अवॉर्ड मिळवले. 2 वर्ष जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. परंतु प्रत्येक राज्यातून प्रत्येक भाषेनुसार एक सिंगिंग साठी आर्टिस्ट निवडला जातो आणि सलग 5 वर्ष ऑडिओ मध्ये गाणा प्लॅटफॉर्म वरती ताईंची निवड सलग 5 वर्ष होते. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. माझी बायगो प्लॅटफॉर्म वरती आपली यारी नाद खुला अशी अनेक सारी गीते तुम्ही ऐकला असाल. मराठीमध्ये आपण हळद असलं लग्न असलं की नाचतोस. त्या ताईंच्या गाण्यांवरती जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्या ताईंची एंट्री करूया का? मग तुमचा जोश कमी होते जरा जोश येऊ द्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जोरदार. सोनाली ताई सोनावणीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. की गुलाम बनकर जिओगे तो कुत्ता समझकर लात मारेगी दुनिया. गुलाम बनकर जिओगे तो कुत्ता समझकर लात मारेगी दुनिया. अगर नवाब बनकर जिओगे तो शेर समझकर सलाम ठोकेगी दुनिया. शेर समझकर सलाम ठोकेगी दुनिया. अगर नवाब बनकर जिओगे तो शेर समझकर सलाम ठोकेगी दुनिया. शेर समझकर सलाम ठोकेगी दुनिया. सर्वप्रथम सगळ्यांना माझा मानाचा जय भीम. बोला जय भीम. सर्वप्रथम सगळ्यांना आणखी जोरात जय भीम. क्या बात आहे. आत्ता वाटतंय की 40गाव मध्ये आले मी. खरं तर मला इतका आनंद होतो
होतोय आज चाळीसगावमध्ये परफॉर्म करत असताना. मी पहिल्यांदाच चाळीसगावमध्ये कार्यक्रम करते आणि आनंद ह्यासाठी होतोय कारण माझं गाव इथून अगदी जवळ आहे. सोयगाव हे माझं गाव आहे आणि जेव्हा मला आईने सांगितलं की आपल्या गावाच्या अगदी जवळ आपला कार्यक्रम होतोय आणि मला माहिती आहे इथली माणसं किती प्रेमळ आहेत आणि इथली प्रेक्षक मंडळी कशी आहे, तर मला फार आनंद झाला जेव्हा मला कळलं की मी चाळीसगावमध्ये परफॉर्म करणार आहे. आज खरं तर मला परफॉर्म करण्याच्या आधी मला एक गोष्ट महत्त्वाची वाटते, ती म्हणजे आज आपण सगळ्यांनीच एक दुःखद बातमी ऐकली. महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताची सगळ्यात लाडकी गायिका म्हणजे आशाताई भोसले यांचं आज निधन झालं. तर त्यांना मी माझ्या शब्दांमधून भावपूर्ण श्रद्धांजली देते आणि खरं तर त्यांची गाणी ऐकत शिकत गात मी मोठी झाले, त्यामुळे मला खरंच मनापासून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यावीशी वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आज परफॉर्म करत असताना मला खूप आनंद होतोय, त्यासाठी मी आपले आमदार मंगेशदादा चव्हाण ह्यांची मनापासून आभारी आहे की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि तुमच्यामुळे चाळीसगावकरांना भेटायची संधी आम्हाला मिळाली आणि त्यांच्यासाठी गाण्याची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यामुळे मंगेशदादा चव्हाण यांची मी मनापासून आभारी आहे. जास्त वेळ न घेता आपण पुढे जाऊयात आणि गाण्याला सुरुवात करूयात. गाण्याबद्दल मी फार काही बोलणार नाही, फक्त इतकंच म्हणेन की गाण्याचे शब्द जे आहेत, गाणंच फार माझ्या मनाच्या जवळचं आहे आणि ते का आहे हे तुम्हाला गाण्याचे शब्द ऐकून नक्कीच कळेल. तर गाण्याचे शब्द जे आहे ते नीट ऐका आणि गाणं आवडल्यास जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हाला कार्यक्रम आवडतोय ना, मग एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि गाणं आवडल्यास क्या बात आहे, क्या बात आहे. ठीक आहे, आपण सुरुवात करूयात. मग एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. क्या बात आहे, क्या बात आहे. ठीक आहे, आपण सुरुवात करूयात. टाळ्या होऊन जाऊ द्या. ठीक आहे सोबत.
बाबासाहेबांचीच पुण्याई आहे. आम्ही आज सगळे कलाकार इथे या स्टेजवर या मंचावर उभे आहोत, तुमच्यासाठी परफॉर्म करतोय. बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिला. कोणी डॉक्टर झालं, कोणी वकील झालं, कोणी इंजिनियर झालं, तर कोणी आमच्यासारखा कलाकार झाला. मी स्वतः एक वकील आहे, मी स्वतः एक कलाकार आहे आणि ही सगळीच नक्कीच बाबासाहेबांचीच पुण्याई आहे. त्यामुळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी बाबासाहेबांची खूप ऋणी आहे. बाबासाहेबांमुळे मला शिक्षण मिळालं, बाबासाहेबांमुळे मला कला मिळाली आणि ती जोपासायचा अधिकार मिळाला. इथे या मंचावर उभं राहून गाण्याचा अधिकार मिळाला. त्याच्याचमुळे पुढचं अंतर लक्ष देऊ नये का. इथे या मंचावर उभं राहून गाण्याचा अधिकार गाताना ही वंदना मिळे मनाला आनंद. फुलापरी दरवळतो सप्तसुरांचा सुगंध. गाताना ही वंदना मिळे मनाला आनंद. फुलापरी दरवळतो सप्तस्वरांचा सुगंध. प्रथमाया जीवनाचे, प्रथमाया जीवना, प्रथमाया जीवनाचे सरगम पुनीत झाले. भीमा तुझ्यामुळे जीवनी संगीत आले. भीमा तुझ्यामुळे जीवनी संगीत आले. त्रिसरण पंचशीला, त्रिसरण पंचशीला सारेच गीत झाले. भीमा तुझ्यामुळे जीवनी संगीत आले. भीमा तुझ्यामुळे जीवनी संगीत आले. भीमा तुझ्यामुळे जीवनी संगीत आले. भीमा तुझ्यामुळे संगीत आले. जय हॅलो, जरा जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्यांचा आवाज कमी येतोय तुमच्या. टाळ्यांचा आवाज येऊ द्या, जोरदार टाळ्या होऊ द्या की. टाळ्यांचा क्या बात आहे. मागे उभे आहे त्यांनी कृपया करून बसून घ्यायचंय खुर्चीमध्ये. जोरदार टाळ्या होऊ द्या की, कारण अजून खूप कार्यक्रम बाकी आहे. मागे उभे आहे अजून दादा वहिनी मंचावरती येणार आहे, त्यांना पाहायचंय तुम्हाला. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या या संपूर्ण कलाकारांसाठी. दादा वहिनी, गेल्या वर्षी दादा लंडनला जाऊन आले. अनेक नेते, आमदार, खासदार गेल्या वर्षी पैशाच्या जोरावरती इतर देशामध्ये जाऊन येतात, मौज मजा करून येतात. परंतु 40 गावचा आदर्श सांगायचं झालं तर दादांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनचा जो बंगला आहे तिथे नतमस्तक होऊन आले. तर ही